दिवस झालं उपाशी आम्ही, आता आम्हाला अक्षरशः चक्रा येते द्या. काही नाही, प्रशासनाने नुसतं पाणी पाजलेलं आहे सकाळ धरून. मुख्यमंत्री येणार आहे त्याच्यामुळे चालू आहे. मंत्र्यांचे दौरे, मदतीचा हात, मदतीतून जाहिरातबाजी आणि त्यामुळं संतापलेल्या गावकऱ्यांनी दिखाव्यासाठी दिली जाणारी मदतच नाकारली. धाराशिवमध्ये नेमकं घडलं काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. घरांमध्ये पाणी शिरल्यानं पूरग्रस्तांसमोर संकटाचा डोंगर उभा राहिलाय. मंत्री, नेते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतायत, संकटात साथ देतायत. पण याच दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेकडून वाटप करण्यात येणाऱ्या मदतीच्या किटवरून धाराशिवमध्ये गोंधळ उडाला. परंडा तालुक्यातील कारंजा गावात पूरग्रस्तांनी हे किट नाकारले. तुटपुंची मदत नको, थेट मदत करा अशी मागणी करत पूरग्रस्तांनी मदतीचा टेम्पो परत पाठवला. आम्ही बाहेर निघालो, 3 दिवस झालं उपाशी आम्ही, आता आम्हाला अक्षरशः चक्रा येते द्या. काही नाही, प्रशासनाने नुसतं पाणी पाजलेलं आहे सकाळ धरून. आज 3 दिवस काही नाही, प्रशासन इकडे नाही, कोणीही नाही. आज उपमुख्यमंत्री येणार आहे त्याच्यामुळे सारा देखावा चालू आहे. समजा देखावा चालू आहे नाही का पक्षाचाही. आम्हाला काही दिलेलं नाही, मदतीच्या गाड्या लागल्या, आम्हाला काही नाही. आता काय करायचं आम्हाला, आमचा जीव चालला, आम्हाला काही नाही. 3 दिवस नाही ना, दिवस झालं प्रशासनाने कसलंही सहकार्य केलेलं नाही. अंगाशी कपड्याशी आम्ही बाहेर निघलेलो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या वतीनं मदतीसाठी 12 साहित्यांची किट असलेला टेम्पो पाठवला. मात्र ग्रामस्थांनी हे टेम्पो परत पाठवले. पूरग्रस्तांसाठी कपडे, चादरी, अन्नधान्य असलेलं किट हे गावोगावी वाटण्यात आलं. दरम्यान यावर उपमुख्यमंत्री शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोचे स्टिकर असल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली. खरं तर प्रशासनाकडून पुरेशी मदत मिळालेली नाही आणि 3 दिवसांपासून आम्ही उपाशी आहोत, आम्हाला फक्त पाणी पुरवलं जात आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं. गावकरी म्हणाले, शिंदेंची मदत हा फक्त दिखावा आहे आणि त्यांना प्रत्यक्षात मदतीची गरज आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण संसार पाण्यात वाहून गेले आहेत. शेती, जनावरं आणि लहान मुलं धोक्यात आहेत. त्यांना अधिक मदतीची गरज आहे आणि त्यामुळेच असं म्हणत गावकरी संतापले आहेत. त्यामुळं मदत कार्याच्या आडून मतदानासाठी कार्य सुरू आहे का असा सवाल सुद्धा विरोधकांकडून आणि स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, धाराशिव.